हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करते की ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, आरोग्याची आणि तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होण्याची जावो. तसेच आज संकष्टी चतुर्थी आहे, म्हणजेच दिवाळीच्या अगोदर गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्री गणेशाचा वरद हस्त आपल्यावरती असावा आणि दिवाळी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी गणपतींना मनोमन वंदन करून आजची संकष्टी चतुर्थी आपण साजरी करूयात. अनेकांचे उपवास असतात किंवा नसतात, यामध्ये काही नाही आहे. आपण उपाय करू शकतो किंवा मनोभावे श्री गणेशाची पूजा करू शकतो. तुम्ही उपवास वगैरे न धरता संकष्टी चतुर्थी आहे म्हणून या दिवशी श्री गणेशाची पूजा विधिवत तुम्ही केली, पंचोपचारे षोडोपचारे, तरी देखील तुम्हाला या व्रताचे फळ प्राप्त होते आणि सुख सौभाग्य प्राप्त होते. म्हणूनच या दिवशी मनोभावे जे व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, तसेच आर्थिक चणचण देखील कमी होते. म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला खूपच महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आज संकष्टी चतुर्थी आहे, तर अनेक ठिकाणी आज करवा चौथ हे व्रत आहे. सुवासीन महिलांचं हे व्रत आहे. या दिवशी अनेक ठिकाणी व्रत पकडले जातात आणि या व्रतामध्ये आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर आपल्या इथं संकष्टी चतुर्थीला जी हिंदू पंचांगानुसार येते, कृष्ण पक्षामध्ये चौथी तिथी भगवान गणेशाला समर्पित आहे. कृष्ण असो किंवा शुक्ल पक्ष असो, दोन्हीमध्ये चतुर्थी तिथी येते, ती गणपतीला समर्पित आहे. म्हणूनच या दिवशी श्री गणेशाची जर आपण आराधना केली तर खूप लाभ होतो असे म्हटले जाते. म्हणून या दिवशी तुम्ही जे आहे आपल्या गणपती बाप्पांना ज्या दुर्वा आवडतात, अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्वा, त्या दुर्वा तुम्ही आज अर्पण करायच्या आहेत. 21 दुर्वांची एक जुडी अशा तुम्ही 11 दुर्वा बनवायच्या आहेत, म्हणजे 11 जुड्या बनवायच्या. त्याची माळ बनवायची आणि त्या माळेच्या मधोमध जास्वंदाचं फूल ओवायचं आणि ही माळ तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या गणपतीच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांना चढवण्यासाठी तिथल्या स्वामींना किंवा गुरुजींना सांगायचं आहे. ही माळ बनवत असताना तुमच्या आयुष्यात असणारे सगळे भांडण, तंटा, घरातली किरकिर, निगेटिव्ह ऊर्जा, कामामध्ये असणारा आपल्याला जे काही अडथळे, ते सगळे निघून गेलेले आहेत आणि गणपती बाप्पांनी निर्विघ्नपणे मला या सगळ्यातून बाहेर काढलेलं आहे. माझी मनोवांछित इच्छा पूर्ण करत आहेत गणपती बाप्पा. ही मनोमन प्रार्थना करून ही प्रत्येक जुडी तयार करायची आहे आणि प्रत्येक जुडीची ही माळ बनवायची आहे आणि मनोभावे ही जुडी जेव्हा आपण ओवतो त्या दोऱ्यामध्ये गाठ मारून, त्यानंतर हा हार पूर्ण झाल्यानंतर हळदी कुंकू त्या देठांना दुर्वांच्या सगळ्या लावायचा आहे तुम्ही ओलं करून आणि मग ही माळ समर्पित करायला तुम्ही द्यायची आहे. असं म्हणतात गणपती बाप्पांना जो दुर्वा अर्पण करतो ना, तर गणपती बाप्पांना जेव्हा दुर्वा खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटातली आग जी शांत झाली होती, शमन झाला होता तो दाह, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातला जो दाह आहे, जे कष्ट आहे, ते सगळं गणपती बाप्पा शांत करतात आणि आपल्याला सगळ्या आपल्या मार्गातले अडथळे दूर करतात. म्हणून दुर्वा गणपती बाप्पांना वाहण्याचं खूपच महत्त्व आहे. याशिवाय संकष्टी चतुर्थी चंद्रोदय कधी आहे ते बघूया. संकष्टी चतुर्थी 20 ऑक्टोबरला सकाळी 6:46 सुरू होत आहे, तर दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबरला सकाळी 4:16 संपत आहे आणि याच दिवशी चंद्रोदय 7:54 होणार आहे. लवकर आहे चंद्रोदय. साधारणतः 8 वाजता आपण उपवास सोडू शकतो. उपवास सोडताना प्रथम चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. धूप, दीप ओवाळायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, दुधाचाच नैवेद्य दाखवायचा, दूध साखरेचा आणि यानंतर जे काही आपण बनवलेलं आहे अन्न नैवेद्य म्हणून, त्याचा नैवेद्य दाखवायचा. गणपती बाप्पांची आरती करायची लाल फूल दुर्वा वाहून आणि त्यानंतर तुम्ही भोजन वगैरे करू शकता. या दिवशी काय उपाय करू शकतो आणखीन, मी महत्त्वाचा तर उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, तो तुम्ही शक्य तेवढा जमल दिवसभरामध्ये करायचाच आहे. कारण एकदम सोपं आहे. दुर्वा तुम्हाला साध्या सोप्या कुठेही मिळतात आणि जास्वंदाचं एक फूल, नसेल तर गुलाबाचं फूल तुम्ही घेऊ शकता त्या हार ओवण्यामध्ये. जरी जवळपास गणपतीचं मंदिर नसेल तर गणपतीचं मंदिर कुठे ना कुठेतरी असतंच,
जर मूर्ती मोठी असेल, ही दुर्वांची माळ शक्यतो मोठी कारण नाहीच जमली, तर 21 दुर्वांची एक जोडी अशा 11 माळा त्यामध्ये ओवायच्या आहेत. 11 एका माळेमध्ये. याशिवाय बघा आपल्या आयुष्यामध्ये बरेचदा अनेक संकटे येतात. त्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे दर मंगळवारी, बुधवारी पूजन करायचं आहे. तुम्ही नामस्मरण करायचं आहे. ओम गण गणपते नमः. एक माळ जप करायचा आहे 108 वेळा. त्यामुळे अडथळे, दुःख कमी होऊ लागतात. आणि गणपती बाप्पांना या दिवशी तुम्ही शमीपत्र अर्पण करायचं आहे. मी दसऱ्याला शमीचं रोपटं आपल्या सगळ्यांना आणायला सांगितलं होतं. शमीपत्र हे शनिदेवतांना, याशिवाय गणपती बाप्पांना अर्पण केलं जातं. महादेवाच्या पिंडीवर देखील अर्पण केलं जातं. एक शमीपत्र अर्पण केल्यामुळे 100 बेलपत्रांचं पुण्य मिळतं. म्हणूनच तुम्ही शमीपत्र जे आहे, त्या शमीचं रोपटं आपल्या घरात जरूर लावावं. आणि असं देखील म्हटलं जातं, शमीचं रोपटं आपण जेव्हा लावतो, तर ते विस्तीर्ण झाड होऊ नये यासाठी ते कुंडीत लावावं. घरामध्ये किंवा घराच्या जवळपास जेव्हा आपण शमीचं रोपटं लावतो, तेव्हा ते रोपट्याच्या स्वरूपातच त्याची पूजा केली जाते. दुसऱ्या ठिकाणी लांब वगैरे तुम्ही लावत असताल, तर हे झाड मोठं झालं तरी काही हरकत नाही आहे. याशिवाय तुम्हाला आजच्या दिवशी गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. गणेश स्तोत्र जे आहे ते खूप अद्भुत फलदायी आहे. लगेचच असं दाखवतं. तुमच्या आरोग्यासाठी असू दे, तुमच्या करिअरसाठी, शिक्षणासाठी असू दे, तुम्ही गणपती स्तोत्र जरूर म्हणायचं आहे. सोबतच अथर्व शिष्य जर तुम्हाला पाठ असेल, तर अथर्व शिष्य जरूर म्हणा. नसेल तर तुम्ही मोबाईलवरती अथर्व शिष्य लावायचे आहेत. 11 पाठ अथर्व शिष्याचे जरूर तुम्ही ऐकायचे आहेत. त्याचसोबत आजची ही जी संकष्टी चतुर्थी आहे ना, ती खरंच खूप खास आहे. कारण दुहेरी संयोग जुळून आलेला आहे. करवा चौथ आणि संकष्टी चतुर्थी. यासोबत दिवाळी अगोदरची ही चतुर्थी आहे. म्हणूनच हा जो आहे गजकेसरी योगासह व्यतिपात योग तयार झालेला आहे कृतिका नक्षत्रामध्ये. म्हणून हा शुभ संयोग जो जुळून आलेला आहे, यामध्ये तुम्ही चंद्रदर्शनाशिवाय आजचं व्रत पूर्ण मानलं जात नाही. म्हणून चंद्राचे दर्शन तुम्ही घ्यायचं आहे. मनोमन तुम्ही तुमची इच्छा चंद्रदेवांना सांगायची आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळावं, स्पर्धा परीक्षा असू देत किंवा शालेय परीक्षा असू देत, यासाठी विड्याच्या पानावरती, खाऊच्या पानावरती 11 लवंगा तुम्ही ठेवायच्या आहेत. आणि ह्या 11 लवंगा प्रत्येक लवंग ठेवताना जय गणेश काटो कलेश, जय गणेश काटो कलेश असं म्हणत प्रत्येक लवंग ठेवायची. आणि आपल्याला जे यश हवं आहे ज्या क्षेत्रामध्ये, त्याबद्दलची इच्छा प्रकट करायची. आणि त्यानंतर ही लवंग तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतर तिथून उचलायची आहे. एका डबीत भरून ठेवायची आहे. आणि ही लवंग तुम्ही रोज चहामध्ये टाकून सर्व पूर्ण परिवाराने घेऊ शकता. किंवा मग लवंग ज्या व्यक्तीसाठी केलेला आहे हा उपाय, त्या व्यक्तीला रोज एक चघळण्यासाठी द्यायची आहे सलग 11 दिवस. हा उपाय खूप चांगल्या रीते तुम्हाला फलदायी ठरतो आणि चमत्कार तुमच्या आयुष्यात जरूर दाखवतो. कारण कळत नकळतपणे गणपती बाप्पा सगळे विघ्न दूर करतात आणि बुद्धीचे देवता असे असणारे आपल्याला सद्बुद्धी प्रदान करतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत आणि सोप्या सोप्या उपायांसहित. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.